वेलकम स्टुडंट्स. टास्क 2 चे जे डाउट्स आहेत त्याविषयी आता आपण डिस्कस करूया. त्यामधील फर्स्ट प्रॉब्लेम हा डाऊटला होता. प्रॉब्लेम काय तो समजून घेऊ. अ सोप बबल ॲझ्युम्स अ स्पेरिकल सरफेस, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. जनरली NCERT 1976 मध्ये विचारला गेला. सो पुढील स्टेटमेंट हे रॉंग असेल. पहिलं स्टेटमेंट आहे अ सोप फिल्म कन्सिस्ट ऑफ अ 2 सरफेस लेयर ऑफ मॉलिक्युल्स बॅक टू बॅक. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. त्यानंतर द बबल एनक्लोज एअर इनसाइड इट, हेही स्टेटमेंट करेक्ट आहे. द प्रेशर ऑफ एअर इनसाइड द बबल इज लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, दॅट इज वाय द ॲटमॉस्फेरिक प्रेशर हॅज कम्पेअर इट इक्वली फॉर ऑल साइड टू गिव्ह इट अ स्पेरिकल शेप. जनरली हे स्टेटमेंट रॉंग आहे. कारण की जर आपण घेत असतो बघा, कुठलाही बबल घेतला असेल, समजा फॉर एक्झाम्पल हा एक बबल जर असेल तर याला 2 सरफेसेस एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि जे इनसाइड प्रेशर असतं ते प्रेशर ॲटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा मॅक्झिमम असतं. हे बबल फॉर्मेशनसाठी आणि स्पेरिकल शेपसाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे ऑप्शन सी हा रॉंग आहे. त्यानंतर ऑप्शन डी होता बिकॉज ऑफ द इलॅस्टिक प्रॉपर्टी ऑफ द फिल्म इट विल टेंड टू स्ट्रिंक ॲज स्मॉल ॲज सरफेस एरिया ॲज पॉसिबल फॉर द व्हॉल्यूम इट हॅज एन्क्लोज इट. सो हे पहिले तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे आणि स्टेटमेंट सी हे फक्त रॉंग आहे. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 काय तो समजून घेऊया. वेन टू प्रॉब्लेम नंबर 4 इज वेन टू सोप बबल्स ऑफ रेडियस R1 अँड R2 इज दिलाय R2 इज ग्रेटर दॅन R1, म्हणजे जो सोप बबल आहे सेकंडची रेडियस इज फर्स्टपेक्षा जास्त आहे. इट कॉल इज आणि विचारलं द रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कॉमन सरफेस इज. मला रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ कॉमन सरफेस विचारलं आणि हे काही ऑप्शन दिले R1 R2 मायनस R1. ऑप्शन बी आहे R2 मायनस R1 डिवायडेड बाय R1 मल्टिप्लाय बाय R2. ऑप्शन सी आहे R1 मल्टिप्लाय बाय R2 डिवायडेड बाय R2 मायनस R1 आणि लास्ट ऑप्शन आहे R2 प्लस R1. तर जनरल या टाईपचा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला दिला आहे. जर तुम्ही काहीच विद्यार्थ्यांनी याचे मला फोटोज पाठवले, जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला समजेल. बघा, जो प्रॉब्लेम होता होमवर्कमध्ये हा या टाईपचा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कमध्ये दिलता आणि त्याचं सोल्युशन होतं. 2 सोप बबल आहे, त्यांची रेडियस दिले. प्रेशर जर रेडियस कमी असेल तर प्रेशर विषयी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. प्रेशर 1 इज ग्रेटर दॅन काय असणार आहे, प्रेशर 2. आणि जनरली मग इथं प्रेशर डिफरन्स घेऊन जातो आणि सोप बबल हे प्रेशर डिफरन्स असतो 4T/R मल्टिप्लाय बाय एरिया. प्रेशर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम आणि प्रेशर मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम जर केलं तर आपल्याला रेडियस भेटेल R इज इक्वल टू R1 R2 डिवायडेड बाय R2 मायनस R1. एवढी त्याची काय असेल, रेडियस असेल. आणि हा प्रॉब्लेम मी तुम्हाला होमवर्कला दिलता. काही विद्यार्थ्यांनी मला होमवर्कचे फोटोज पाठवले, काही विद्यार्थ्यांनी नाही पाठवले, त्यांना हा प्रॉब्लेम आडला. सो व्यवस्थित लेक्चर बघत चला, नुसते काहीतरी लेक्चर बघायचे म्हणून बघत नका चला. यानंतर पुढील जो डाऊट आहे तो प्रॉब्लेम नंबर तो घेतो आता. नेक्स्ट डाऊट. सो हिअर इज 4th नंबर झाला. 6 नंबर डाऊटला आहे. सो प्रॉब्लेम असा आहे बघा, अ लॉंग सिलेंड्रिकल ग्लास वेसल हॅज अ स्मॉल होल ऑफ रेडियस स्मॉल r at its bottom. The depth to which the vessel can lower vertical in the deep water bath, surface tension दिले त्याचं T, without any water entering inside it. तुम्हाला विचारलं काय आहे तर व्यवस्थित समजून घ्या. The depth of which the vessel can lower vertically, म्हणजे तुम्हाला डेप्थ फाइंड करायची. तर या ठिकाणी जनरल तुम्हाला जी कन्सेप्ट रिलेटेड दिली आहे त्या रिलेटेड कन्सेप्टमध्ये प्रेशर डिफरन्सचा फॉर्म्युला जर आपण घेतला, प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू असणार आहे 2T/R. ही असेल ड्रॉपसाठी आणि सगळ्यांना माहिती प्रेशर इज इक्वल टू काय असतं, H ρ मल्टिप्लाय बाय G. व्हॅल्यू टाकून देऊ. H ρ मल्टिप्लाय बाय G 2T/ किती आलं R. तुम्हाला डेप्थ विचारली म्हणजे हाईट किती होऊन जाते 2T/R ρ मल्टिप्लाय बाय G. हे असेल तुमच्यावाला ॲन्सर. मग असा ऑप्शन कुठे आहे, असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सी. सोपा होता, एकदम इझी प्रॉब्लेम होता. यानंतर पुढील प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 9 हा डाऊटला विचारला गेला आहे. सो प्रॉब्लेम नंबर 9 इज द प्रेशर ऑफ एअर इन अ सोप बबल इज 0.7 cm in diameter is 8 mm of water above the pressure outside. आणि विचारलं
द सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन. तुम्हाला काय फाईंड करायला लावलं आहे, त्या सोप सोल्युशनचं सोल्युशन सरफेस टेन्शन किती. त्यासाठी तुम्हाला प्रेशर ऑफ एअर इन अ सोप बबल दिला आहे. 0.7 सेंटीमीटरची डायमीटर आहे. त्याच्यामध्ये 8 मिलीमीटर एवढ्या हाईटवरती जनरली प्लेस केला आहे. आणि तुम्हाला विचारलं सरफेस टेन्शन ऑफ दी सोप सोल्युशन किती असेल. मग आता यार कसं सोडवणार. आत्ताच वरती यूज केलेला फॉर्म्युला डेल्टा पी इज इक्वल टू, या ठिकाणी काय दिलं तुम्हाला, बबल दिलाय. म्हणजे किती होऊन जाणार आहे, 4T/R. व्हॅल्यू टाकून देऊ. एच रो जी इज इक्वल टू 4T अपॉन किती असेल, तुम्हाला सरफेस टेन्शन फाईंड करायचं आहे. म्हणजे T इज इक्वल टू HR रो जी डिवायडेड बाय किती असेल, 4 असेल. आता काय काय माहिती आहे, हाईट माहिती आहे. हाईट किती दिली आहे, 8 मिलीमीटर दिली आहे. म्हणजेच 8 × 10⁻³ मीटर. त्यानंतर आता जर बघायला गेलं तर तुमचे सर्व आन्सर हे डाइन/सेंटीमीटरमध्ये. त्यामुळे इथं येऊन जाणार आहेत 0.8 × 10⁻² मीटर, म्हणजे 0.8 सेंटीमीटर असेल. ही असेल त्याच्यावरली हाईट. झालं. त्यानंतर रेडियस दिलेली आहेत 0.7 सेंटीमीटर. मग ही जनरल डायमीटर आहे. मग डायमीटर दिले 0.7 सेंटीमीटर. डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस ऑफ द रेडियस असते. ती असणार आहे 0.7 सेंटीमीटर. म्हणजेच रेडियस इज इक्वल टू 0.7 सेंटीमीटर डिवायडेड बाय किती करणार, 2 करणार. आणि ही रेडियस तुम्ही या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून द्या. हाईट माहिती आहे, रेडियस माहिती झाली, डेन्सिटी ऑफ वॉटर माहिती आहे तुम्हाला 10⁻³ त्याच्यानंतर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ती सबस्टिट्यूट करून द्या. तुमच्याला आन्सर किती येतं हे तुम्ही सांगायचं. प्रॉब्लेम तसा इझी आहे. सगळ्या व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करून द्या आणि याचा आन्सर बी येतं का सर्वांनी व्यवस्थित चेक करायचं. जमेल. ओके. यानंतर प्रॉब्लेम नंबर 10 डाऊटला आहे, तो असतो बघा. प्रेशर इनसाइड 2 सोप बबल आर 1.01 अँड 1.02 ॲटमॉस्फिअर आणि विचारलं रेशो बिटवीन देअर व्हॉल्यूम इज. बर, 2 सोप बबल दिले. त्यानंतर एकाचं प्रेशर आहे 1.01, एकाचं प्रेशर आहे 1.02 आणि तुम्हाला त्याच्या व्हॉल्यूमचा रेशो विचारला. आता या ठिकाणी काय काय दिलं ते समजून घेऊया. पहिल्यांदा ॲटमॉस्फेरिक प्रेशर किती असेल. मी इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर घेतो. ते असेल 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर एवढं. पहिल्या बबलसाठीचं जे प्रेशर दिलं आहे त्याला मी P1 म्हणतो. म्हणजेच ते P1 दिलं आहे 1.01 ATM एवढं. दुसरं दिलं त्याला म्हणतो मी P2, ते आहे 1.02 ATM एवढं. एक्सिस प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिकचं प्रेशरला म्हणतो मी P0. आता पहिल्या सोप बबलसाठीचं प्रेशर एक्सिस प्रेशर मी फाईंड करतो. म्हणजे डेल्टा P1 असणार आहे P1 मायनस P, म्हणजे 1.01 मायनस 1. बरोबर. याला डेल्टा P1 ची व्हॅल्यू. मग आता सिमिलरली आपण फाईंड करणार डेल्टा P2 ची व्हॅल्यू. ती किती असणार आहे, P2 मायनस P0, म्हणजे 1.02 मायनस किती असेल, 1 असेल. या दोघांचा डिफरन्स घेणार. मग याचा जर डिफरन्स घेतला तर तो येऊन जातो 0.01 आणि याचा जर डिफरन्स घेतला तर तो किती असेल, 0.02. आता तुम्हाला काय भेटलं, डेल्टा P1 आणि डेल्टा P2 च्या व्हॅल्यू भेटल्या. आता जर आपण रिलेशन बघितलं डेल्टा P इज इक्वल टू बबलसाठी 4T अपॉन किती असेल, R. P1 म्हणलं तर याला काय असेल, R1. सिमिलरली डेल्टा P2 इज इक्वल टू 4T अपॉन किती असेल, R2. यावरून मी एक रिलेशन लिहू शकतो बघा, डेल्टा P1 इनवर्सली प्रोपोर्शनल टू द काय असेल, R1 असेल. जर मला विचारलं ना, तिने काय विचारलं, व्हॉल्यूमचा रेशो फाईंड करायचा. व्हॉल्यूम जर घेतलं तर ते असतं 4/3 πr³ एवढं. म्हणजे मला रेडियस फाईंड करावं लागेल. मग इथं जर मी रेडियस रिलेशन घेतलं तर R1 इनवर्सली प्रोपोर्शनल टू डेल्टा P1 असेल. म्हणजेच R1 अपॉन R2 इज इक्वल टू असेल डेल्टा P2 अपॉन डेल्टा P1. मग डेल्टा P2 किती आहे, 0.02 डिवायडेड बाय 0.01 म्हणजे 2 अपॉन किती असेल, 1 असेल. आता हे झालं. आता व्हॉल्यूम फाईंड करायचं. व्हॉल्यूम कसं फाईंड करणार बघा. व्हॉल्यूम V1 डिवायडेड बाय काय असेल, V1 डिवायडेड बाय V2 म्हणजे V1 इज इक्वल टू R1³ म्हणजे R1³ डिवायडेड बाय किती असेल, R2³ म्हणजेच 2³ डिवायडेड बाय 1³ किती आलं, 8/1. हे आपल्याला काय असेल, आन्सर असेल. V1 अपॉन V2 किती आलं, 8/1. So you get option C is your correct answer. झालं.
आता 11 नंबरचा प्रॉब्लेम हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिला आहे. अगोदर हे समजून घ्यावं लागेल की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय. अँगल ऑफ कॉन्टॅक्टसाठी आपण नेक्स्ट एक स्पेशल लेक्चर त्यासाठी ठेवलं आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय डिस्कस करून त्यानंतर हा प्रॉब्लेम लगेच त्या ठिकाणी क्लिअर करून जमेल. ओके. आता या पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 12. बघा प्रॉब्लेम नंबर 12 काय सांगितलं आहे. The radii of two soap bubble are R1 and R2 in isothermal condition to meet together in vacuum. Then the radius of a resultant bubble is. बघा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय रेडियस ऑफ रिझल्टंट बबल असते √R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. म्हणजेच R स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर. सो यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. एकदम लॉलीपॉप प्रॉब्लेम होता. जमेल. ओके. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 14. हा विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारलेला होता तो घेतोय. वेन लार्ज बबल रायझेस फ्रॉम द बॉटम ऑफ लेक टू द सरफेस its radius doubles if atmospheric pressure is equal to the column of water height, then the depth of lake is. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय सांगितलं ते पहिल्यांदा व्यवस्थित क्लिअर करून घेऊया. फॉर एक्झाम्पल याला क्लिअर करतो. सो लार्ज बबल is rises from bottom of lake to the surfaces. So here is one of the lake. Here inside also be a water is filled completely filled with water. आणि हा काय असेल एक वॉटर सरफेस असेल. ठीक आहे. ओके. त्यानंतर याच्या सरफेस वरती इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग सरफेसला जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ना या ठिकाणी सरफेस वरती असणार ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे P0 अँड दिस इज इक्वल टू हाईट ऑफ लिक्विड कॉलम वॉटर कॉलम. त्यानंतर हा असा बबल असेल. ज्यावेळेस तो इथं वरती आला त्यावेळेस त्याची रेडियस डबल झाली आणि दिस इज ॲक्च्युली ती डेप्थ. मग आता ज्यावेळेस तो बॉटमला असेल त्यावेळेस किती प्रेशर असणार आहे त्यावरती. ते प्रेशर असेल P1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस H रो जी एवढं. म्हणजेच ते प्रेशर किती असणार आहे H रो जी प्लस स्मॉल h रो जी. या म्हणजेच प्रेशर P1 येऊन जातं H प्लस स्मॉल h मल्टिप्लाय बाय रो जी एवढं. आणि याचं व्हॉल्यूम किती असेल मग व्हॉल्यूम V1 ज्यावेळेस तो बॉटमला असेल त्यावेळेस 4/3 पाय R³ एवढं. आता काय आलं तो इथं सरफेसवरती आला त्याची रेडियस वाढली म्हणजेच हे असेल R1. R1 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ दी काय असेल R असेल त्याला आपण R2 म्हणतो. R2 इज इक्वल टू ट्वाईस ऑफ दी काय आली R1 आली. म्हणजे याचं व्हॉल्यूम जे असेल सेकंड सरफेसवरती आलं त्यावेळेचं ते येऊन जातं 4/3 पाय मल्टिप्लाय बाय 2R1³. मग आता याच्यावरती किती प्रेशर ॲक्ट होणार आहे सरफेसवरती आलं तर किती प्रेशर ॲक्ट झालं फक्त ॲटमॉस्फिअरनी प्रेशर ॲक्ट केलं ते. म्हणजेच P2 इज इक्वल टू किती असेल P0 आणि म्हणजेच P2 इज इक्वल टू असणार आहे H रो जी एवढं. सो या ठिकाणी आपण आयडियल गॅस इक्वेशन वापरू. P1 V1 इज इक्वल टू काय असेल P2 V2. P1 काय असेल H प्लस स्मॉल h रो जी मल्टिप्लाय बाय 4/3 पाय R1³. P2 असेल कॅपिटल H रो जी मल्टिप्लाय बाय 4/3 पाय 2R1³. काय कॅन्सल होतो रो जी 4/3 कॅन्सल झाला. इथं आलं H प्लस स्मॉल h. त्यानंतर R1³ आणि R1³ कॅन्सल होऊन जातो. इथं असणार आहे 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे तो येऊन जातो 8h. सो h इज इक्वल टू किती असणार आहे 7h. हे असेल आपल्याला आन्सर. म्हणजे
14चा जो ऑप्शन येतो तो ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. एकदम साधा आणि सोपा प्रॉब्लेम होता. क्लिअर झालं सर्वांना? कन्फर्म? ओके. यानंतर पुढील प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 15. So problem number 15 is a soap bubble in vacuum has radius 3 cm and another soap bubble in vacuum has radius 4 cm. If the two bubbles collide under isothermal condition, then radius of new bubble is. बघा रे, आयसोथर्मल कंडिशन मध्ये जी रेडियस असते ना, ती रेडियस साठी आपण या ठिकाणी फॉर्म्युला घेतलाय बघा. R इज इक्वल टू √R1² प्लस R2² हा आयसोथर्मल कंडिशन साठीचा फॉर्म्युला या ठिकाणी फक्त सिम्पली यूज करायचा. म्हणजे काय करणार, R इज इक्वल टू √R1 किती आहे 9 प्लस किती असणार आहे 16 √25 म्हणजे 5 सेंटीमीटर ही लार्ज बबलची काय असेल रेडियस असेल. सो यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम नंबर 20. If the radius of soap bubble is 4 times that of other, then the ratio of their pressure will be. सो या प्रॉब्लेमात तुम्हाला सांगितलंय बघा की रेडियस रेडियस R1 is 4 times of the other असेल, म्हणजेच R2 इज इक्वल टू R कन्सिडर करतो. मग तुम्हाला प्रेशरचा रेशो किती असेल ते विचारलं. आता कसं बघणार आपण, सोप बबलसाठी डेल्टा पी आत्ताच मागे एक रिलेशन घेतलं, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असतं रेडियस असतं. म्हणजेच डेल्टा P1 डिवायडेड डेल्टा P2 इज इक्वल टू घेतलं तर R2 डिवायडेड बाय काय असेल R1. R2 आहे R, R1 आहे 4 टाइम्स ऑफ R म्हणजे 1 किती असेल 4 असेल. सो यू गेट ऑप्शन ए इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झाला? ओके. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 24. सो प्रॉब्लेम नंबर 24 साठीची जे डायग्राम आहे ती डायग्राम या ठिकाणी. प्रॉब्लेम नंबर 24 साठी हा बघा इथे प्रॉब्लेम नंबर 24 या ठिकाणी two soap bubbles of radii R1 and R2 equal to 4 cm and 5 cm are touching each other over a common surface S1 and S2, then radius will be. ओके. त्याच्यावाली मेन रेडियस तुम्हाला विचारली आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम जो तुम्हाला होमवर्कला दिलता ना त्या प्रॉब्लेम सारखा आहे, या प्रॉब्लेम सारखा आहे. फॉर्म्युला कोणचा वापरणार, R इज इक्वल टू R1 R2 डिवायडेड बाय R2 मायनस R1 हा फॉर्म्युला यूज करा, तुम्हाला तुमच्यावाला आन्सर भेटेल. क्लिअर झालं सर्वांना? आणि त्याच्यावाला आन्सर म्हणजे 24चं जे आन्सर येऊन जातं 24चा आन्सर या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा. या आन्सर की आहे 24चा आन्सर बी असेल. सो यू गेट 24 आन्सर बी म्हणजे किती होणार आहे 20 सेंटीमीटर. जमेल? ओके. आता यानंतर आहे 25 नंबरचा प्रॉब्लेम डाऊटला आहे तो घेतो. द प्रेशर inside a small air bubble of radius 0.1 millimeter situated just below the surface of water will equal to surface tension दिलाय वॉटरचं 70 × 10⁻³ न्यूटन पर मीटर. atmospheric pressure दिलाय 1.013 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि विचारलं काय तुम्हाला प्रेशर किती असेल. ओके. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एअर बबल दिलाय बघा. फॉर एक्झाम्पल हा एक एअर बबल असेल, एअर बबल दिलाय, सोप बबल नाही. काय दिलाय एअर बबल. मग एअर बबल जर घेतला तर किती याच्यावाले सरफेसेस हे कॉन्टॅक्ट मध्ये असतील, हा मोठा क्वेश्चन आहे. किती सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये असतील. एअर बबल आहे. सोप बबल जर घेतला तर या ठिकाणी 2 सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि हा एअर बबल आहे तर याच्यावाला फक्त एकच सरफेसेस कॉन्टॅक्ट मध्ये असेल एअर बबलचा. तो ॲज अ ड्रॉप म्हणून कन्सिडर केला जातो. म्हणून या ठिकाणी जो एक्सिस प्रेशरचा फॉर्म्युला असेल, एक्सिस प्रेशर पी एक्सिस इज इक्वल टू किती असणार आहे 2T/R म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय सरफेस टेन्शन दिलंय किती 70 × 10⁻³ आणि हे जे बाहेर प्रेशर असेल ना ते प्रेशर असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आतमध्ये असणार आहे ते इनसाइड प्रेशर.
म्हणजे P इनसाइड मायनस P आउटसाइड is equal to 2 multiplied by 70 into 10 raised to minus 3 divided by radius असेल 0.1 into 10 raised to minus 3 मीटर. -3 कॅन्सल होऊन जातील. तुम्हाला इनसाइड प्रेशर फाइंड करायचं म्हणजे P आउटसाइड प्लस 2 multiplied by 70 डिवाइडेड बाय किती करणार 0.1 म्हणजे 1.013 into 10 raised to 5 प्लस 2 multiplied by 70 डिवाइडेड बाय 0.1 करा. तुम्हाला काय भेटेल इनसाइड प्रेशर किती आहे त्या एअर ड्रॉपच्या. एअर बबल म्हणजे काय असणार आहे एअर ड्रॉप असेल. एक सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये येऊन जातो. तुम्हाला तुमचं काय भेटणार आहे आन्सर भेटणार आहे. सो 25 सॉल्व करा सर्वांनी. त्याचा आन्सर तुमच्यावालं सी येतं का हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता. तुम्ही सिंपल कॅल्क्युलेशन करा. तुमच्यावाला आन्सर 1.027 इंटू 10 raised to 5 पास्कल येतं का सगळ्यांनी व्यवस्थित चेक करा. सोपं आहे जमेल. फक्त कन्फ्यूज व्हायचं नाही. काय कन्फ्यूज होणार नाही. इथं जर बबल दिलाय अरे पण तो बबल कोणचा आहे सोप आहे का एअर आहे. एअर बबल येतं काय असेल फक्त एकच सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये असेल. ॲज अ ड्रॉप म्हणून कन्सिडर होणार. सोप बबल असेल तर या ठिकाणी सोप सोल्युशन असतं याचे 2 सरफेसेस कॉन्टॅक्टमध्ये असतात. क्लिअर झालं कन्फर्म. ओके. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 26 आता घेऊया. सो 26 2 bubbles A and B, A is greater than B are joined together the narrow tube then. तर या प्रॉब्लेम नंबर मध्ये म्हणजे 26 नंबरचा प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा. हे बघतो त्याला काही डायग्राम दिलेली आहे का नाही. सो डायग्राम नाही आहे या प्रॉब्लेम मध्ये. त्यांनी काय सांगितलं बघा की 2 बबल्स आहेत. A is greater than B. A is greater than B म्हणजे रेडियस ऑफ A is greater than रेडियस ऑफ B. आता प्रेशरचं जर रिलेशन घेतलं प्रेशर इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रेडियस असते. म्हणजे प्रेशर A is less than प्रेशर B असेल. म्हणजे ऑब्वियसली नॅरो ट्यूबमधून जर जॉईन केली तर फ्लो होणार आहे B कडून A कडे. B कडून A कडे फ्लो जर होत असेल तर काय इन्क्रीज असेल आणि काय डिक्रीज असेल. सो पहिलाच ऑप्शन दिलाय बघा त्यांनी. पहिला ऑप्शन आहे the size of A will be increases, the size of B will be increases, the size of B will increases until the pressure equals and last काय none of. मग तुम्ही काय सांगू शकता की प्रेशर A चं कमी असेल B चं जास्त असणार आहे. B कडून लिक्विड जे वॉटर असेल ते फ्लो होणार आहे. बबल्सचे फ्लो होतील A कडे येणार म्हणजेच A ची साईज काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. म्हणजे सिंपल तुम्ही काय म्हणणार साईज ऑफ A will be increases. सोपं होता. ओके. सो आता हा लास्ट नंबरचा प्रॉब्लेम आहे. तो डाऊटला विचारला गेला तो घेतो. प्रॉब्लेम नंबर 28. इफ द एक्सिस प्रेशर इनसाइड द सोप बबल इज बॅलन्स्ड बाय ऑइल कॉलम ऑफ हाईट 2 mm देन सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन विल बी. रेडियस दिलेले आहेत 1 cm. डेन्सिटी दिलेली आहे D इज इक्वल टू 0.8 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. ही डेन्सिटी दिली आहे. तुम्हाला विचारलं काय सरफेस टेन्शन ऑफ सोप सोल्युशन किती असेल. मग आता कसं सोडवणार चला काय दिलंय ते समजून. सोप बबल दिलाय. सोप बबल म्हणजे डेल्टा P इज इक्वल टू 4T/R. डेल्टा P म्हणजे काय असतो H रो G इज इक्वल टू 4T/R. डेल्टा P म्हणजे एक्सिस प्रेशर. आणि विचारलं काय सरफेस टेन्शन म्हणजे T इज इक्वल टू HR रो G डिवाइडेड बाय किती असेल 4. मग आता व्हॅल्यू टाकू ना बरोबर. व्हॅल्यू हाईट दिली बघा 2 mm. 2 into 10 raised to minus 3. रेडियस दिलेली आहेत 1 into 10 raised to minus 2. त्याच्यानंतर डेन्सिटी. मग आता डेन्सिटी माहिती तुम्हाला किती टाकायची. डेन्सिटी ती असणार आहे बघा 0.8 ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर आहे. म्हणजे ती येऊन जाते तुम्ही टाकू शकता 0.8 into 10 raised to plus 3 आणि खाली असणार आहे -6 म्हणजे ते वरती येऊन जाता +3 मध्ये. आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी घ्या 9.8 आणि डिवाइडेड बाय किती करा 4 करा. तुमच्याला आन्सर हे येऊन जाईल. सिंपल हा फॉर्म्युला तुम्ही यूज करणार. व्हॅल्यू सगळ्या सबस्टिट्यूट करून द्या आणि आन्सर किती येतं हे तुम्ही आन्सर कीमध्ये चेक करू शकता. 28चा आन्सर आहे B. 28चा आन्सर काय आहे B. 28चा आन्सर B म्हणजे यू गेट ऑप्शन 3.9 into 10 raised to minus 2 न्यूटन पर मीटर. सो अशा पद्धतीने आपला हा टास्क 2 क्लिअर झालेला आहे.
अजून याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर तुम्ही मला सांगू शकता की सर हा प्रॉब्लेम घेऊन टाका, तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये क्लिअर करून घेऊ. ओके, सो व्यवस्थित प्रॉब्लेम सगळ्यांना समजले असतील असं कन्सिडर करतो. आणि आता जो याच्यानंतरचा जे सेकंड लास्ट लेक्चर आहे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करू. ओके, थँक्स.